ते शिर्डीतून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, पाहूयात। करता ह्या समाजातल्या घटकाच्या करता दिलेला आहे, गरिबांच्या करता दिलेला आहे। ह्याची कशी व्यवस्थित अंमलबजावणी होईल ह्याकडे मी जास्त लक्ष देणार आहे। त्या गोष्टीवरच बोलणार आहे। इतर बाबतीमध्ये आम्ही आमच्या महायुतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर अंतर्गत आम्ही ज्यावेळेस बसतो ते त्या ठिकाणी बोलू। त्याच्याबद्दल असं पब्लिकली बोलायचं काही कारण नाही। आपल्याला एक सांगू का, मी अनेक वर्ष 10 वर्षापेक्षा जास्त काळ वित्त विभाग बघतोय। वित्त विभाग कुठलाही भूखंड किंवा कुठलीही गोष्ट देत असताना वित्त विभागाचा म्हणणं तर तिथे येणारच। वित्त विभागाने त्यांची भूमिका तिथं मांडायची असते। मंत्रिमंडळ शेवटी सर्वोच्च आहे, राज्याचे प्रमुख हे अंतिम निर्णय घेतात आणि त्या पद्धतीनं पुढची कारवाई होत असते। पण अलीकडच्या काळामध्ये PIL होतं, अनेक गोष्टी होतात। इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया अतिशय ॲक्टिव्ह आहे, बारकाईनं लक्ष ठेवून असतो आणि ते त्यांचं काम आहे, ते त्यांनी केलं पाहिजे। त्याबद्दल माझं त्या गोष्टीचं मी स्वागतच करेन। त्या संदर्भात जर काही चुकीचं घडलेलं असेल तर न्यायालयात आपण न्याय त्या ठिकाणी मागू शकतो। ह्या बाबी आहेत। आम्ही निर्णय घेत असताना आमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आम्ही जी शपथ घेतलेली आहे ती शपथ लक्षामध्ये ठेवून निर्णय घेत असतो। असं कुणाला तरी काहीतरी उठसूट देण्याचं काम राज्य सरकार करत नाही। काही संस्था अतिशय चांगल्या समाजाच्या करता फार बारकाईनं काम करणाऱ्या, मनापासून जीव ओतून काम करणाऱ्या, अंग झोकून काम करणाऱ्या, अशा वेळेस काही संस्थांच्या बाबतीमध्ये सरकारला तशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो आणि त्या अधिकाराचा वापर ह्या निमित्तानं झालेला। संघाच्या बैठकीमध्ये भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की लोकसभेचा जर अभ्यास केला तर दादांना सोबत घेऊन फार फायदा झालेला दिसत नाही। मात्र 2022 पासूनची अंतर्गत आपण स्वतः ऐकलं का? ते काय होतंय, बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं। मागं असंच बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं, त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं। असलं काही लपवाछपवी, आम्ही पब्लिक फिगर आहे, आम्ही लपवाछपवी करू शकत नाही, करायचं आम्हाला कारण नाही। त्याकरता आम्ही जनसेवक म्हणून काम करत नाही, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत नाही। आत्ता देखील असताना आणि गेले 35 वर्ष मी ह्या राजकीय जीवनामध्ये काम करतोय, त्याच्यामुळे अनेक लोक मला ओळखतात। अनेकांना दिसल्यानंतर हा अजित पवार एवढं ठाम माहिती आहे। त्याच्यामुळं असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाही, कधी मागं झालेलं नाही आणि मी कधी करणार। धन्यवाद। 18 ते 21 मुलगी जन्माला आल्यानंतर लखपती करण्याचं काम आम्ही त्या मुलीच्या बाबतीमध्ये करतो। ती जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होती, त्यावेळेस तिला 1,01,000 रुपये मिळतात। त्याच्यानंतर ती शिक्षण घेत असते। ती शिक्षण घेत असल्यामुळं तिला आता आम्ही शिक्षणाच्या बाबतीत पण मोफत शिक्षण देतोय। 18व्या वर्षी, 19व्या वर्षी, 20व्या वर्षी, 21व्या वर्षी शिक्षण घ्यायचं आणि ते शिक्षण घेतलं की 21व्या वर्षापासून हे सुरू करायचं। म्हणजे त्या 4 वर्षात तिनं कॉलेजचं शिक्षण घ्यायचं। काय तिला डॉक्टर, इंजिनियर जो काही कोर्स असेल तो तिनं करावा, त्याकरता सरकार मदत करतंय। या आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला जन्माला आल्यापासून 65 वयापर्यंत सरकारचं त्यांच्याकडं लक्ष आहे। त्यांना आम्ही सबल करतोय, त्यांना आम्ही सक्षम करतोय आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेले आहे। 65च्या नंतर काय करायचं हाही प्रश्न तुम्ही विचारालच, तुमच्या मनात तो घोळतोय। त्याबद्दल वयोश्री योजना आम्ही आणलेली आहे, त्या योजनेचा फायदा त्यांना घ्यायचा आहे।
ह्या योजना गरीब वर्गाकरता आहे. समाजातल्या हाही वर्गाला वर काढायचं, पुढं आणायचं काम आमचं आहे आणि विकासाचं काम आमचं आहे, ते आम्ही करतो. धन्यवाद. शासनाची एकच योजनेचा फायदा मिळेल. तर शिर्डीतून अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते. तर जनसन्मान यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे.